नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा सायन्सच्या आत्तापर्यंतच्या झालेल्या PYQचे ॲनालिसिसमध्ये आपण मॅक्झिमम वेळा प्रिलियमच्या PYQ कडे जास्त लक्ष दिलेलं असतं. पण मेन्सला जे PYQ आलेले आहेत म्हणजे मेन्ससाठी सायन्सला गट ब असेल, गट क असेल, मुख्य परीक्षेला आलेल्या PYQ कडे आपलं नेहमी दुर्लक्ष होतं. म्हणून या ठिकाणी आपण एक क्वेश्चन सिरीज सुरू करतोय ज्याच्यामध्ये मेन्सच्या क्वेश्चनचं काय करतोय आपण ॲनालिसिस घेतोय. मग त्याच्यामध्ये आज ह्या लेक्चरमध्ये आपण 2018च्या गट क मुख्यचं काय करतोय, प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यामधून समजून घेणार आहोत की आता पुढच्या येणाऱ्या गट ब च्या मुख्यसाठी असेल, गट क च्या पूर्वसाठी असेल किंवा 2025च्या सर्व एक्झामसाठी हे कशा प्रकारे महत्त्वाचं ठरते ते आपण पाहूया. पहा, पहिलाच प्रश्न आहे 5 ओहम, 10 ओहम, 30 ओहम विद्युत रोधाच्या समांतर आणि एकसर जोडणीमधील फरक किती. म्हणजेच काय, रेझिस्टन्स विचारलाय तुम्हाला की सिरीज मध्ये जोडल्यावरती आणि पॅरलल मध्ये जोडल्यावरती कशा प्रकारे त्याच्यामध्ये डिफरन्स पाहायला मिळतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न वाचल्यावरती जर तुमचा सायन्सचा आता तुम्ही पेपरला जाताय याचा अर्थ आपण अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला लगेच काय आठवतं की विद्युत धारा चॅप्टर आठवलं पाहिजे. कुठलं? विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट. मग हे चॅप्टर ज्यावेळेस आपण अभ्यासलं त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने ते अभ्यासताना सुरुवातीला काही टर्म्स अभ्यासल्या होत्या ज्याच्यामध्ये काय येतं, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, विभवांतर म्हणजे काय, रोध म्हणजे काय, त्याची एकक, त्याच्या संबंधित इतर नियम जसं की ओहमचा नियम झाला, जूलचे नियम आपण जसे उष्णतेचे हीटचे पाहतो तशा प्रकारचे जे काही नियम आपल्याला याच्या संदर्भात आढळतील ते आपण या ठिकाणी पाहिलेले असतील. त्या संदर्भाने आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय, ही दोन जी सेरीज आणि पॅरलर आहे ही दोन्हीही सेरीज मध्ये जोडल्यानंतर आणि पॅरलर मध्ये जोडल्यानंतर कशा प्रकारे होतं हे पाहूया. सुरुवातीला आता आपण एकसर जोडणी आणि समांतर जोडणी हे काय आहे हे पाहूया. आता पहा, अगोदर तुम्हाला त्याच्या आधी कन्सेप्ट सांगतो की विभवांतर कसं असतं. आता सपोज ही केबल आहे किंवा ही वायर आहे, याच्यामध्ये करंटचा फ्लो जर असा होतोय तर तो या बाजूला नक्कीच प्रभार जास्त, या बाजूला कमी किंवा या बाजूला जास्त या बाजूला कमी असं जर असेल तरच करंटचा फ्लो एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहणार आहे. हे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. म्हणजे केबल आहे आपल्या घरामध्ये लाईटची, त्याच्यामध्ये एका बाजूने दुसऱ्या बाजूला होणारा जो फ्लो आहे तो कधी होईल, दोन्हीकडे जर समांतर असेल तर होईल का, होणार नाही. म्हणून तो जो डिफरन्स आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विभवांतर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, विभवांतर. तरच करंट एका बाजूने काय करेल, दुसऱ्या बाजूला जाईल. म्हणजे इथं एकतर व्हॅल्यू 2, इथं 4, 4, 2, 3, 6 अशी काहीतरी असली पाहिजे. 3 आणि 3 असा जर प्रभार असेल दोन्ही टोकाशी तर करंटचा फ्लो होणार नाही. मग तो जो डिफरन्स आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विभवांतर असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला हे दोन सर्किट पाहिजेत. पहा, सेरीज आणि पॅरलल मध्ये ज्यावेळेस जोडणी केली जाते ती का केली जाते. आता सेरीजची जोडणी तुम्हाला माहिती आहे कशी केली जाते. पहा, पहा सेरीजची जोडणी अशी केली जाते. म्हणजे हा रेझिस्टन्स R1, R2, R3 अशी केली जाते. आणि पॅरललची कशी केली जाते, अशी पॅरललची जोडणी केली जाते. आता रेझिस्टन्स किंवा रोध म्हणजे काय, हा जो रोध आहे हा रोध म्हणजे काय नेमका, तर तुम्ही एक लक्षात ठेवा, रोध म्हणजे अडथळा. लक्षात ठेवा, काय रोध करतोय म्हणजे अडथळा निर्माण करतोय. करंट किंवा जो आपला विद्युत धारा आहे ती वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. कशामुळं, रोधामुळे. आणि तो रोध कशाने दर्शवला जातो, R1, R2, R3 ने. मग मला सांगा, इथून करंट निघला तुमचा I, हा करंट पुढे जाताना R ने त्याला विरोध केला म्हणजे रोध झाला. इथं परत विरोध केला, इथं परत विरोध केला. म्हणजे एकाच वायर मधून किंवा विद्युत धारा जी वाहते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळा अनेक अडथळे निर्माण आले तर याचा अर्थ काय, एकसर जोडणी ही रोध वाढवण्यासाठी तयार केली जाते किंवा रोध जिथं वाढवायचा आहे तिथं एकसर जोडणी सर्किट तयार केली जातात. याच्या उलट आता इथून करंट निघला I1,
इथून सपोज I2, इथून I3, इथून करंट जाताना इथं एकच रोध आहे ना, एकाच ठिकाणी अडथळा निर्माण होतोय त्याला, बाकी तो पुढे निघून जाईल. ह्या दुसरा करंट आहे I2 आहे, याला इथं आहे आणि इथं, म्हणजे रोध जर कमी करायचा असेल तर समांतर जोडणी केली जाते, हे लक्षात आलं. आता ही जोडणी नक्की सर्किट कुठं असतं, आपल्या घराच्या उदाहरणावरून सांगतो. मला सांगा, ज्या वेळेस समांतर जोडणीचा काय फायदा आहे पहा. आपल्या घरातला सपोज एक बल्ब गेला, एक घरातला बल्ब गेला, त्यामुळे इतर दुसरे बल्ब बंद पडतात का? नाही, तेवढा एकच बल्ब बंद पडतो. याचा अर्थ तिथं कसं आहे, पॅरलल म्हणजेच कसं समांतर जोडणीमध्ये सर्किट तयार केलेलं आहे. मग त्याच्याने काय होतं माहितीये का, की तेवढ्या पुरताच तो रोध बंद झाल्यामुळे तेवढा बल्बच बंद झाला, बाकीचं काहीच नाही. याचं अजून एक दुसरं उदाहरण, लाइटिंगची जी माळ राहते, ती लाइटिंगची माळीमध्ये एखाद दोन बल्ब गेल्याने इतर बल्ब बंद पडतात का? अजिबात नाही, तेवढाच बल्ब बंद पडतो. याचा अर्थ काय, की तिथं सुद्धा पॅरलल म्हणजे समांतर जोडणी केलेली आहे. आता एकसर जोडणी कुठं, तुमचं जे मेन स्विच आहे, घरात लाईट येते ते मेन स्विच आहे, तिथं जर तुम्हाला सुरुवातीला स्विच पडलं तर तिथून पुढचं सगळंच्या सगळं सर्किट काय होतं, बंद पडतं, घरात येणारी लाईट पूर्णतः बंद पडते. अशा प्रकारे एकसर जोडणीचं मग काय असतं, तिथं सर्किट असतं आणि समांतर जोडणीचं कुठं असतं तुमच्या लक्षात आलंय. मग ह्या दोन जोडणी काय केलं जातं, रोध जोडले जातात. आणि आपला प्रश्न काय आहे की हे 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहम हे रोध जर जोडले तर ह्या दोन्हीतला फरक किती असेल. मग ह्या फरक काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, एकसर जोडणीमध्ये फरक काढण्यासाठी रेजिस्टन्स इन सिरीज, यस म्हणजे सिरीज, R1 प्लस R2 प्लस R3, मग तिथं व्हॅल्यू काय येतं, 5 अधिक 10 अधिक 30 म्हणजे किती झाला, सिरीज मध्ये 45 ओहम सिरीज मध्ये जोडलेल्या याचा रोध झाला. आणि परिणामी समांतरचं काय सूत्र आहे, 1/RP इज इक्वल टू 1/R1 1/R2 प्लस 1/R3. मग त्याच व्हॅल्यू इथं टाकल्या, 1/5 1/10 1/30. आता छेद समान करून घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे 30 जर करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला 6 ने गुणावं लागेल, नंतर 3 ने गुणावं लागेल आणि नंतर 1, बरोबर ना. 6 पंचे 30, 10 त्रिक 30 आणि 30, बरोबर. 6 आणि 3 9 1 10/30 म्हणजे 10 1 10 10 त्रिक 30, 3. याचा परिणामी रोध किती झाला, 3. मग आपलं सुरुवातीला काय सांगितलं होतं, रोध कमी करण्यासाठी समांतर जोडणी केली जाते, बरोबर आहे ना. परिणामी रोध किती झाला, 3. आणि याचा परिणामी रोध किती झाला, 45. म्हणजे रोध वाढवण्यासाठी काय केलं होतं, एकसर जोडणीमध्ये सर्किट तयार केलं होतं. आणि ह्या दोन्हीचा डिफरन्स विचारलाय, 45 वजा 3, उत्तर किती आलं, 42. मग आहे का पर्यायामध्ये, पहा पर्याय क्रमांक 2, उत्तर काय आहे, 42. आलं का लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला खूप सोपा प्रश्न होता. आता तुम्हाला सोर्स माहिती पाहिजे की हे कुठून विचारला प्रश्न, तर तो सोर्सही तुम्हाला सांगून टाकतो. पहा 9वीच्या स्टेट बोर्डात, 9च्या स्टेट बोर्ड मध्ये पेज नंबर 42 उघडा, पेज नंबर 42 उघडा, तिथं तुम्हाला ऍज इट इज याच व्हॅल्यू असलेला प्रॉब्लेम पाहायला मिळेल. तिथं तुम्हाला एकसरचं विचारलेलं आहे, म्हणजे तुम्हाला तिथं वरती व्हॅल्यू चेंज करून सेम हा प्रश्न आहे आणि खाली याच व्हॅल्यूचा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. पण तुम्ही ते दोन प्रॉब्लेम सोडवले तर तुमचा हा प्रश्न काय होतो, सुटून जातो. कुठून, 9वीच्या स्टेट बोर्डाच्या 42 नंबरच्या पेजेसवरून, विद्युत धारा या चॅप्टर मधून. मग तुम्हाला प्रश्न पडतो की एमपीएससी ला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, कुठून विचारले जातात, तर हे स्टेट बोर्डातूनच विचारले जातात. फक्त आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे आपण कसं वाचतोय. मग हा प्रश्न संदर्भात तुमच्या आता बऱ्यापैकी शंका संपल्या असतील. चला पुढचा प्रश्न पाहू. किमती हिरा तेजस्वीपणे चकाकतो कारण. आता हिरा, हिरा म्हटलं की तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की हे जे हिऱ्याचे ऑलोट्रॉप्स येतं, त्यापूर्वी काय आठवलं पाहिजे, हिरा म्हटलं की तुम्हाला लगेच कार्बन कंपाऊंड आठवले पाहिजेत. कारण हिऱ्यावरती आतापर्यंत कित्येक वेळा एमपीएससी ने प्रश्न विचारलाय. मग हे आपल्या सिलेबसचं कुठलं चॅप्टर आहे, कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनची संयुगे, बरोबर. मग कार्बनच्या संयुगामध्ये हिरा
कार्बनची अपरूप येतं, कार्बनची अपरूप म्हणजे कार्बनचे ऑलोट्रॉप्स. आता अपरूप म्हणजे काय तर मला सांगा, पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा काय होतो, बर्फ होतो. कशामुळे होतं, त्या तापमानामुळे. आणि पाणी उकळायला ठेवलं तर त्याची वाफ होते. कशामुळे, तापमानामुळे. तसंच कार्बन वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळ्या दबावामुळे वेगवेगळ्या रूपात आढळतं. कार्बन वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळ्या दाबामुळे वेगवेगळ्या रूपात आढळतं. तीच असतात कार्बनची अपरूपे, म्हणजेच ऑलोट्रॉप्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. मग ती किती येतं तर ती खूप सारी येतं. पण आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने स्टेट बोर्ड, NCERT असेल किंवा सिलेबसमध्ये ह्या 3च ऑलोट्रॉप्सचा अभ्यास करायचा आहे. एक आहे डायमंड म्हणजे हिरा, दुसरा आहे ग्राफाइट आणि तिसरा आहे फुलेरिन. आणि याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला जर डायमंड बद्दल माहिती पाहिजे असेल तर ऍटलीस्ट तुम्हाला एवढं तरी माहिती पाहिजे की त्याला किती कार्बन जोडलेले असतात, ग्राफाइट मध्ये किती, फुलेरिन मध्ये किती, त्याचा आकार कसा आहे आणि त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिक विद्युत वाहक आहेत की नाहीत. मग ते आहेत तर का आणि नाही तर का, आपण थोडक्यात पाहूया. डायमंड हे याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. आता मुक्त इलेक्ट्रॉन नसतात याचाच अर्थ ते काय, विद्युत धारा वाहत नाहीत, म्हणजे विद्युत दुर्वाहक आहेत. विद्युत कशा आहेत, दुर्वाहक आहेत. त्यानंतर ग्राफाइट म्हणजे आपल्या पेन्सिल मध्ये जे शिस राहतं ना ते ग्राफाइट, त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात, मुक्त इलेक्ट्रॉन असतात. मग मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच ते विद्युत संवाहक आहेत. कशा आहेत, संवाहक, म्हणजे याच्यातून विद्युत धारा वाहते. आणि हे हायपर म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटी येते. हे म्हणजे नक्की त्याच्यात काय आहे, याच्यात पण इलेक्ट्रॉन मुक्त असतात. याच्यात मग अजून काय मुद्दे कायचे आहेत की याचा आकार षटकोनी आहे, याचा षटकोनी किंवा पंचकोनी आहे, याचा चौकोनी आहे, त्याचा मग टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. हे सगळे प्रश्न आपण ह्या बॅच मध्ये, आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये आपण फुलफिल करणार आहोत, म्हणजे केलेलं आहे. पण इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की किमान हे 3 ऑलोट्रॉप्स आपल्याला माहीतच असले पाहिजेत. याच्यावरती प्रश्न येतो की ग्राफाइट हे विद्युत धारेचे दुर्वाहक आहे तर ते संवाहक आहे, आपल्याला असं हे लगेच लक्षात आलं पाहिजे. मग आता हे सगळं जे कशासाठी सांगितलं, प्रश्न काय होता की तो चकाकतो कशामुळे, तर कशामुळे चकाकतो तर त्याच्या प्रकाशाचे आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन होतं, म्हणून काय होतं, तो चकाकतो. मग आता त्याला अनेक बाजूंनी पैलू असतात, याचा काही चकाकण्याशी संबंध नाही. चकचकीत पृष्ठावरून प्रकाशाचे परावर्तन होते. आता परावर्तन झाल्यामुळे तो चकाकेल का, नाही. मग त्याचं परफेक्ट उत्तर काय, त्याचं प्रकाशाचे आंतरिक, आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन होते, त्यामुळे हिरा चकाकतो. आणि हा सुद्धा प्रश्न 9th स्टेट बोर्ड मध्ये आहे, चेक करा. कार्बनची 9th की 10th स्टेट बोर्ड दोन्ही पैकी एकामध्ये, 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. कार्बनची संयुगे या चॅप्टर खाली हे तुम्हाला ऍज इट इज पाहायला मिळेल. आणि याची ही जी ऑलोट्रॉप्स येतं हे आशेच्या आशे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील. त्यानंतर पहा, विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी वापरला जाणारा नियम कोणता. आता खूप वेळेस काय होतं, प्रश्न फिरून विचारतात. आतापर्यंत आपल्या माहितीप्रमाणे प्रश्न असा विचारला जायचा की उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम डॅश डॅश आहे, आणि हे स्टेटमेंट जे प्रश्नात दिलंय, हे प्रश्नात दिलेलं स्टेटमेंट कुठं असायचं, उत्तरात म्हणजे पर्यायामध्ये असायचं. इथं उलट विचारलंय की विद्युत धारा वाहून नेण्याच्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी वापरला जाणारा नियम कोणता. तर हा नियम कुठला आहे माहितीये का, उजव्या हाताचा नियम. कुठला, उजव्या हाताचा नियम. आणि हे सुद्धा तुम्हाला कुठं मिळेल पाहायला, 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये ऍज इट इज तुम्हाला 3 नियम दिलेत. ऍक्च्युली 4 नियम दिलेत तिथे, त्यातले 3 इथं टाकलेत. एक फ्लेमिंगचा डाव्या हाताचा, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा आणि उजव्या अंगठ्याचा नियम, आणि अजून एक चौथा फॅरेडेचा नियम तिथं टाकलेला आहे. मग ह्या उजव्या हाताच्या नियमालाच बूच नियम सुद्धा असं म्हटलं जातं, स्क्रू बूच नियम. मग आता तुम्हाला हे पाहायचंय तर ते पहा, ह्या डायग्राम मधून तुमच्या लक्षात येईल. सिंपल गोष्ट आहे. सपोज ही वायर आहे,
ही माझ्या हातामध्ये वायर आहे आणि याच्या करंट खालच्या बाजूने वरच्या दिशेला चाललाय आणि मी जर त्याला असं पकडलं, करंट कुठं चाललाय वरती, त्या बाजूला जर मी माझा अंगठा पकडला, करंट वरच्या बाजूला चाललाय, तर माझी जी गुंडाळलेली बोटं आहेत हे चुंबकीय क्षेत्र दाखवतात. एवढंच हे काय राईट हँड थंब रूल, जे आपलं उत्तर आहे उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम राईट हँड थंब रूल, ते काय आहे की मी जर करंटची दिशा वरच्या बाजूला दाखवली तर गुंडाळलेली मूठ हे माझं चुंबकीय क्षेत्र त्या विद्युतधारे संबंधात आहे, असं एवढं सांगितलं जातं. आणि दुसरं काय मग, फ्लेमिंगचा राईट हँड आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड ते पण सेम आहे की दाब जर अंगठ्याला जर दाब असेल तर माझं हे पहिलं जे बोट आहे हे मॅग्नेटिक फील्ड दाखवतं म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्र, आणि हे जे तिसरं आहे हे करंटची दिशा दाखवतं आणि वरती हा बल दाखवतो. अशा प्रकारचा राईट हँड थंब फ्लेमिंगोज आणि लेफ्ट हँड फ्लेमिंगचा रूल आहे. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर जे डायरेक्शन ऑफ करंट जर वरच्या बाजूला असेल तर गुंडाळलेल्या बोटांची दिशा ही काय आहे, फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आहे. मग तुमचा काय पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हे सुद्धा 10वीच्या स्टेट मधूनच विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, केशार्कन घटना नसेल तर काय होईल. आता केशार्कन शक्ती हे जर वाचलं तर तुम्हाला काय, मला पण नाही कळणार आहे, कुणालाच कळणार नाहीये लवकर, ज्याचा सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी सांगतोय. का तर हे आपण कधी वाचलेलंच नाही केशार्कन वगैरे काय, म्हणून मी हेच प्रश्न जर टाईप करून आणले असते तर तुम्हाला ते लक्षात आले नसते. मग काहींना इंग्लिशमध्ये वाचल्यावरती लगेच समजतं. आता पहा, इफ कॅपिलरी फेनॉमेनॉन डिड नॉट एक्झिस्ट, सिंपल आहे, म्हणजे कॅपिलरी फेनॉमेनॉन जर नसतं तर काय झालं नसतं, एवढं विचारलेलं आहे. आणि खूप सोपं आहे. कॅपिलरी फेनॉमेनॉन म्हणजे काय पहा, आपण सर्वांनी पाहिलंय की सफरचंद ज्यावेळेस पडलं जातं तर ते वरून खाली पडतं, बरोबर, खालून वरती नाही पडत. आपल्या न्यूटन बाबाने एवढा तर शोध लावून ठेवलाय, आपल्याला माहिती आहे. कशामुळे, गुरुत्वाकर्षणामुळे. मग कॅपिलरी फेनॉमेनॉन हे त्याच्या विरुद्ध काम करतं किंवा गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात वरच्या बाजूने काय करतं, लिक्विडचा फ्लो दाखवतं. म्हणजेच ते काय करतं पहा, आपण सर्वांनी दिवाळीमध्ये किंवा देवाच्या पुढे दिवा लावलेला पाहिलाय, त्याच्यामध्ये आपण वात टाकतो दिव्यामध्ये आणि तेल कुठं असतं, खाली दिव्यामध्ये असतं पंतीमध्ये, आणि दिव्याची वरती आग लागलेली असते. मग ते उलट जे जातं ना, ते तेल त्या वाते थ्रू वरच्या बाजूला जातं. ऍक्च्युअली आपलं गुरुत्वाकर्षण काय सांगतं, खालच्या बाजूला व्हायला पाहिजे, बरोबर आहे. गुरुत्वाकर्षण काय सांगतं, वरती तेल पाहिजे होतं, ते खाली यायला पाहिजे होतं, पण इथं उलट होतं. हे आहे कॅपिलरी फेनॉमेनॉन. किंवा दुसरं उदाहरण तुम्ही पहा, एखादा कापड किंवा कागद बुडवला पाण्यामध्ये आणि तो वरती वरती भिजत भिजत येतो, हे आहे कॅपिलरी फेनॉमेनॉन. मग हे जर नसतं तर काय झालं असतं, केशार्कन घटना नसेल तर समयची वाट सतत तेवत राहणार नाही, बरोबर आहे. समयची वाट तेवत राहील का, अजिबात नाही. समयची वाट तेवत राहील का, अजिबात नाही. टिप कागदाचे कार्य होईल का, नाही. म्हणजे कागद बुडवले होतो नाही का, असा वरती भिजत येतो. नारळाच्या झाडातील फळात पाणी जमा होणार नाही, बरोबर आहे. आता मला सांगा, नारळाचं झाड आहे, त्याच्यामध्ये वरती नारळात पाणी असतं, ते काय वरतून पडलेल्या पावसाचं पाणी असतं का, नाही. मुळाद्वारे झाडातून शोषलेलं पाणी त्या नारळापर्यंत पोहोचत असतं. मग ते कशामुळे होतं, कॅपिलरी फेनॉमेनॉन, केशार्कन शक्तीमुळेच संभव झाला आहे. पाण्याचे वहन मृदेमध्ये होणे शक्य नाही, म्हणजे हेही आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक म्हणजे 4 पर्याय क्रमांक उत्तर आहे अ ब क ड, हे सर्वच बरोबर आहे. जर कॅपिलरी घटना नसेल तर हे 4ही गोष्टी होणार नाहीत. एवढं हे सोपं आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, लेविसच्या म्हणण्यानुसार. आता लेविसच्या म्हणण्यानुसार, लेविस म्हटलं की तुम्हाला काय आठवतं, लेविस म्हटलं की तुम्हाला लगेच आम्ल, आम्लारी आणि साल्ट, काय आठवलं पाहिजे, आम्ल, आम्लारी आणि साल्ट. एक मिनिट, पेन चेंज करतो मी. काय आठवलं पाहिजे, आम्ल म्हणजे ऍसिड बेस थेअरी, आम्ल, आम्लारी हे चॅप्टर आठवलं पाहिजे. आम्ल, आम्लारी, साल्ट म्हणजे ऍसिड बेस थेअरी. आणि ऍसिड बेस थेअरी मध्ये 3 शास्त्रज्ञांची नावं आठवली पाहिजेत. कुठले 3 शास्त्रज्ञ, एक आठवला पाहिजे तुम्हाला लेविस, त्याच्या ईला हायलाइट करतो पहा मी. दुसरा कुठला शास्त्रज्ञ आठवला पाहिजे तुम्हाला, लॉरी ब्रॉन्स्टेड.
आणि तिसरा कुठला आठवलं पाहिजे, आर्हेनियस. हे 3 शास्त्रज्ञ तुम्हाला ऍसिड बेस थेअरी मध्ये लगेच आठवले पाहिजे. त्यांनी काय सांगितलंय पहा, इथं मी याच्याला हायलाइट करतो, इथं बीला करतो. यांनी काय सांगितलेलं आहे थेअरी, लेविसने सांगितलंय की ऍसिड बेस कशाला म्हणायचं, याने पण तेच सांगितलं, याने पण तेच सांगितलं. म्हणजे काय सांगितलं पहा, लेविस म्हणला जो इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतो, जो इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतो तो झाला ऍसिड. जो इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो तो झाला बेस. कशाच्या फॉर्म मध्ये सांगितलं, इलेक्ट्रॉनच्या. म्हणून मी तुम्हाला ईला हायलाइट करून सांगितलं आधीच. पहा ट्रिक्स लक्षात ठेवायला, तसं नंतर कन्फ्युजन होतं ज्यावेळेस सगळा अभ्यास होतो त्यावेळेस, म्हणून हे असं सांगतोय. आता बी म्हणजे प्रोटॉनशी संबंधित आहे की जो प्रोटॉन डोनेट करतो, त्याच्या उलट पहा, प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिड, आणि जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो बेस. आलं का लक्षात? काय सांगितलं, जो प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिड आणि जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो बेस. आणि आर्हेनियसने काय सांगितलं, जो H+ रिलीज करतो तो ऍसिड आणि जो OH- रिलीज करतो तो बेस. ह्या 3 थेअरीज तुम्हाला माहितच पाहिजे आणि त्याच्यावरतीच फिरून फिरून प्रश्न विचारला जातो. कधी लेविस वरती, कधी लॉरी ब्रॉन्स्टेड वरती, कधी आर्हेनियस वरती. काही प्रश्न असे असतात की त्या चॅप्टरच्या त्या टॉपिक शिवाय प्रश्नपत्रिका तयार करत नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला मग याचं उत्तर काय येईल पहा. लेविसच्या म्हणण्यानुसार आम्ल म्हणजे काय, तर आम्ल म्हणजे काय तुम्हाला पाहिलंय आपण इथं, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. इथं पहा, इलेक्ट्रॉनची जोडी देणारा का, नाही. इलेक्ट्रॉनची जोडी घेणारा का, हो, ऍक्सेप्टर. इथं पहा इंग्लिश मध्ये इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे कोण, लेविसच्या म्हणण्यानुसार आम्ल होय. मग पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे याचं उत्तर आहे. इथं पण तुम्हाला पहा A+ लुईस ऍसिड, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, लुईस बेस, इलेक्ट्रॉन डोनर. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पुढचा प्रश्न पाहू, समान रासायनिक तत्वेचे अणुसमस्थानिके म्हणजे काय. आता अणुसंबंधात अणुसंरचना हा आपल्या सिलेबसचा चॅप्टर आहे. कुठला, अणुसंरचना. आणि अणुसंरचनेसंदर्भात तुम्हाला हे अणुचं स्ट्रक्चर माहिती आहे, इंग्लिश मध्ये पण पहा तुम्हाला जर परत नसेल, आयसोटोप विचारलेलं आहे. आता तुम्हाला अणुसंबंधात ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. खूप साऱ्या आहेत, पण ऍटलीस्ट आयसोटोप म्हणजे काय, आयसोटोप म्हणजे काय, म्हणजे समस्थानिक. आयसोबार म्हणजे काय, आणि आयसोटोन म्हणजे काय, हे माहीतच असलं पाहिजे. आज ते क्लिअर करून घ्या, परत तुम्हाला कधीच पुस्तकातून किंवा कुठूनच वाचायची गरज पडणार नाही. हे 3. आता याच्यामध्ये आयसो डायफर पण आहे, आयसो इलेक्ट्रॉन पण आहे, हे आपण आपल्या लेक्चरमध्ये डिटेल घेतलेलं आहे. मात्र इथं ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने पहा, ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत. याच्यासाठी अणूचा आधी स्ट्रक्चर लक्षात घ्या. अणू म्हणजे सेंटरला काय असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि आजूबाजूला काय असतात, इलेक्ट्रॉन. बरोबर, प्रोटॉन न्यूट्रॉन हे सेंट्रलला आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती संरचनेमध्ये फिरत असतात. मग तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय आता, ही अणूची संरचना आहे. बरोबर, म्हणजे अणूचं हे एक स्ट्रक्चर आहे. पण अणू लिहिला कसा जातो, सपोज X हा मूलद्रव्य आहे, ऍटम आहे. X काय आहे, एक कुठला तरी ऍटम आहे, काही पण पकडा, सोडियम, हायड्रोजन, पोटॅशियम, काय पकडायचं ते पकडा. त्याच्यावरती इथं A आणि इथं Z असं लिहिलं जातं. बरोबर आहे. हा A काय असतो, हा ऍटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक असतो. अणुवस्तुमानांक. आणि हा जो Z असतो हा अणु अंक असतो. बरोबर का.
तो अणुवस्तुमानांक असतो, हा अणुअंक असतो. मग अणुअंक म्हणजे काय, तर त्या ऍटम मध्ये अणूमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या होय. अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय विचारलं तर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन, म्हणजे सेंट्रलला जे होतं ना, आपण अणूच्या स्ट्रक्चर मध्ये पाहिलं, हे जे सेंट्रल आहे ना, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे म्हणजे काय, अणुवस्तुमानांक. एवढं कन्सेप्ट क्लिअर झाला. अणुवस्तुमानांक वर लिहितात, तो P प्लस एन ने दाखवतात, म्हणजे P प्लस एन म्हणजेच अणुवस्तुमानांक, तो ए ने दाखवतात. झेड म्हणजे अणुअंक, हा प्रोटॉनची संख्या दाखवतो. कन्सेप्ट बरोबर आहे. आता पहा, आयसोटोप मध्ये मी P ला हायलाइट केलंय, आयसोबार मध्ये मी ए ला हायलाइट केलंय, आणि आयसोटोन मध्ये मी एन ला हायलाइट केलंय. जे हायलाइट केलंय ते सेम असेल, दुसरं भिन्न असेल. मग आयसोटोप म्हणजे समस्थानिक, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, समस्थानिके. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, ज्या अणूंचं प्रोटॉनची संख्या, मग त्याच्याऐवजी काय म्हणायचं, ज्याचा अणुअंक सारखा आणि अणुवस्तुमानांक भिन्न, त्याला म्हणायचं आयसोटोप. मग हायड्रोजनचे कोण येतं पहा, 1 1 2 1 3. इथं असं लक्षात येईल तुमच्या, हे लक्षात आलंय तुमच्या, इथंच लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, हायड्रोजनच्या संदर्भात 3 त्याचे काय आहेत, आयसोटोप. 1 याला काय म्हटलं जातं, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम म्हटलं जातं. काय सांगितलं मी तुम्हाला, प्रोटॉनची संख्या सारखी. कशाची, प्रोटॉनची संख्या सारखी आहे का, प्रोटॉनची म्हणजेच अणुअंकाची, झेडची संख्या, बरोबर ना. हे अणुवस्तुमानांक, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, आणि हे अणुअंक म्हणजे फक्त प्रोटॉनची संख्या. मग तुम्हाला काय सांगितलं की खालची संख्या सारखी आहे ना अणुअंकाची, म्हणजेच ज्या मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉनची संख्या सारखीच, म्हणजेच त्याला त्या भाषेत काय म्हणायचं, अणुअंक सारखा आणि अणुवस्तुमानांक भिन्न, ते कोण झाले, आयसोटोप. बरोबर. त्याचे एक्झॅक्ट उलट आयसोबार, मी तिथं ए ला हायलाइट केलंय, अणुवस्तुमानांक सारखे वरच्या सारख्या राहतील आणि खालच्या काय राहतील, भिन्न राहतील, ते झाले आयसोबार. आणि आयसोटोप मध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी. आता न्यूट्रॉन तर इथं डायरेक्ट नाही दिलेलं, मग कसं काढायचं, सपोज वरती काय आहे 10, इथं काय आहे 5, आणि इथं काय आहे 12 दुसऱ्या मूलद्रव्याचं, आणि इथं काय 7. मग तुम्हाला काय करायचंय, 10 तून 5 गेले, 5 न्यूट्रॉन मिळाले, 12 तून 7 गेले, 5 न्यूट्रॉन मिळाले. ही न्यूट्रॉनची संख्या सारखी, म्हणजे ते कोण असणार, आयसोटोन. अशा प्रकारे. मग आपल्याला काय विचारलंय, आयसोटोप संदर्भात विचारलंय, समस्थानिका संदर्भात. ते आपण प्रश्नाच्या दृष्टीने पाहूया की समान रासायनिक तत्वेचे समस्थानिके म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सारख्या प्रोटॉनची संख्या असते ते. बरोबर आहे का, बरोबर आहे का, सारखे प्रोटॉन हायलाइटच केलेलं आहे. ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते, बरोबर आहे ना. इथं काय सांगितलं तुम्हाला मी, एकातून 1 गेला 1 राहील, 2तून 1, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या काय राहील, भिन्न राहील. ज्याचा अणुभार क्रमांक सारखा नसतो, म्हणजे वरचा सारखा आहे का, नाही. बरोबर आहे. अणुभार म्हणजे ऍटॉमिक मास, जे आपण वरती दाखवलं ना, हे वालं, हे सारखं नाही ना, 1 आहे 2 आहे 3 आहे, हे डिफरंट आहे. बरोबर. याचा अर्थ ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या भिन्न असते. आता हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट, तर हे आपण बरोबर पकडले, म्हणजे हे अगोदरच चूक झालं होतं. प्रोटॉनची संख्या भिन्न नसते तर कशी असते, सारखी असते. म्हणजे अ ब क या प्रश्नाचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 अ ब क. एवढं सोपं आहे पहा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लेक्चरमध्ये हे आयसोटोप, आयसोबार, आयसो डायफर, आयसो इलेक्ट्रॉन हे सगळं पाहताना, आयसोटोन, तर याच्यासाठी तुम्हाला नंतर कन्फ्युजन नको व्हायला, म्हणून मी एक मस्त ट्रिक काय सांगितली की आयसोटोप मध्ये पी ला हायलाइट ठेवायचं, प्रोटॉन सारखा, आयसोबार मध्ये ए ला अणुवस्तुमानांक सारखं, आणि आयसोटोप मध्ये एन ला न्यूट्रॉनची संख्या सारखी. अशा प्रकारे हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. हे इंग्लिश मधून वाचून घ्या, आयसोटोप आर न्यूक्लिया इन द सेम, म्हणजे हे लवकर लक्षात येतं. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाला गंजनापासून वाचवतो.
आता पहा, लोखंड म्हणजे आयन, तुम्ही हे असे नट बोल्ट वगैरे खूप सारे पाहिलेले आहेत. मग हे जे वेळेस आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेस ते जर पावसात ऊन वाऱ्यात जर पडलेले असतील तर ते कसे असतात, गंजलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांनी गंज पकडलेला असतो. म्हणजे काय, हे जे आयर्न आहे, हे आयर्न काय करतं, हवेतील जो ऑक्सिजन आहे, हवेतील जो ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत रिॲक्शन करतं, किंवा CO2 कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्यासोबत रिॲक्शन करतं, पाण्यासोबत रिॲक्शन करतं H2O सोबत, आणि ते काय करतं, आयर्न ऑक्साईडचा थर जमा होतो नटावरती, आपल्या वेगवेगळ्या गोष्टींवरती, लोखंडाच्या पडलेल्या, ऊन वारा पावसात जे पडलेले त्याच्यावरती असा गंज धरतं, कारण ते पाण्यासोबत ऑक्सिजन सोबत काय करतं, रिॲक्शन करतं, कोण, आयर्न, आणि ते गंज धरतं. मग आता ते गंजण्यापासून जर वाचवायचंय तर काय करावं लागेल, तर त्या नटाला, तो जो रॉड आहे त्या रॉडला कशाचा तरी लेप द्यावा लागेल, बरोबर आहे. आणि हा जो लेप दिला जातो तो झिंक म्हणजे झेडचा लेप दिला जातो. कशाचा, झिंकचा लेप दिला जातो, त्याला गॅल्व्हनायझेशन म्हणतात. आणि ते काय करतं, गंजण्यापासून वाचवतं. मग ते का वाचवतं, तर जे झिंक आहे ते O2 किंवा पाणी याच्यासोबत रिॲक्शन करत नाही, आणि म्हणून ते हळूहळू गंजतं, गंजतच नाही असं मी म्हणत नाही, हळूहळू गंजतं. म्हणून आपले जे बाहेरच्या बाजूला लावलेले पत्रे असतात ते लगेच गंजतात का, 1 वर्षाने 2 वर्षाने गंजतं का, नाही. पण तिथं त्याच्यावर पडलेला नट लगेच गंजतो, कारण तो प्युअर आयर्न असतो, आणि याला झिंकचं काय असतं, लेप दिलेला असतो, त्यामुळे ते लवकर गंजत नाही, आणि त्याची काय होते, लाईफ जास्त वाढते. मग पर्याय क्रमांक 1 काय याचं उत्तर आहे. झिंकमुळे काय करतं, झिंक धातू लोखंडाला गंजण्यापासून वाचवितो. पुढचा प्रश्न पहा, विद्युत भारित कण व अणू यातील फरक, म्हणजे आयन आणि ऍटम याच्यातला फरक सांगायचा आहे. कशातला, आयन आणि ऍटम. आता हे इंग्लिश मध्ये तुम्हाला सापेक्ष आकार, संरचना, असलेला भार, हे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर मराठीमध्ये तर इंग्लिशमध्ये वाचा. त्याच्यासाठी दोन्ही भाषेमधून प्रश्न वाचायचे. तुम्हाला अजून पुढे प्रश्न येतील, त्याच्यावरून लक्षात येईल की फक्त मराठी वाचल्यावरती तुमचे प्रश्न बरोबर येणार नाहीत, कारण काही वेळेस मराठीत संदर्भच दिलेला नाहीये त्यांनी. पुढचा एक प्रश्न आहे, तुम्हाला त्याच्यावरून आयडिया येईलच. पण इथं पहा, द डिफरन्स बिटवीन आयन्स अँड ॲटम, किती सिंपल आहे पहा. कशातला, आयन्स आणि ॲटम्स मधला डिफरन्स विचारला. ॲटम्स म्हणजे काय तुम्हाला माहिती, सोडियम, सपोज सोडियम आहे, सपोज हा, सोडियम मध्ये काय, प्रोटॉन समजा 11 येतं, इलेक्ट्रॉन 11 येतं. आता प्रोटॉनचा भार कसा असतो, पॉझिटिव्ह, याचा निगेटिव्ह 11. मग आता मला सांगा, 1 इलेक्ट्रॉन जर सोडियमने दिला, डोनेट केला, तर याच्याकडे किती राहिले, 10, 10 मायनस, आणि प्रोटॉन मध्ये किती, 11 प्लस. मग हा झाला ऍटम, सुरुवातीला हा झाला ऍटम, आणि हा 1 दिल्यामुळे त्याची शक्ती किती झाली, प्रोटॉन मायनस इलेक्ट्रॉन, म्हणजे 11 मायनस 10 म्हणजे Na प्लस. हा झाला त्याचा आयन. हा काय झाला, आयन. मग तुम्हाला हेच विचारलंय की ऍटम आणि आयन मध्ये नक्की फरक काय. काय विचारलंय, डिफरन्स बिटवीन आयन्स अँड ऍटम्स. मग आता तुम्हाला जर सांगितलं की आयन हा नेहमी काय करतात, असा पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह. उलट जर झालं, याने डोनेट केला असता तर -1 झालं असतं, बरोबर आहे ना. याने जर प्रोटॉन डोनेट केला असता तर इकडे खाली 11 होते, वरती 10 झाले असते, आणि एक मायनसचं वर्चस्व असतं, म्हणजे -1 Na प्लस -1 असं दिसलं असतं. आता इथं Na प्लस आहे, हा झाला आयन, म्हणजे हा कसा दाखवला जातो, प्लस किंवा मायनस मध्ये दाखवला जातो. आणि अजून काय डिफरन्स आहे त्याचे तर वाचून पाहू. रिलेटिव्ह साईज, कन्फिगरेशन आणि प्रेझेन्स ऑफ चार्ज. आता मला सांगा, अणू आहे, अणूचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, सेंटर, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, असे वेगवेगळे कन्फिगरेशन असतात. आता मला सांगा, साईज कमी होईल जास्त होईल का नाही. प्रोटॉन दिल्या किंवा घेतल्यामुळे, घेतला त्याला जर कन्फिगरेशन वाढावं लागलं तर साईज वाढेल, आणि दिला शेवटच्या कक्षेत एकच असेल आणि तो दिला तर साईज काय होईल, कमी होईल. म्हणजे साईज मध्ये 100% काय करतोय, फरक पडतोय. साईज मध्ये, रिलेटिव्ह साईज मध्ये 100% फरक पडतोय. कन्फिगरेशन पण 100% चेंज होते. आता आपण जर असं लिहिलं असं अगोदर 11 आहे म्हटल्यावर 2, 8, 1, हे झालं ऍटमचं कन्फिगरेशन. 1 दिल्यामुळे काय झालं, 2, 8च राहिलं. कन्फिगरेशन काय झालं, चेंज झालं ना, कन्फिगरेशन पण चेंज. आणि प्रेझेन्स ऑफ चार्ज,
चार्ज तर चेंजच झालेला आहे, सुरुवातीलाच पाहिलं आपण. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह -1 इकडे गेल्यामुळे काय झालं, Na+, चार्जही चेंज झालेला आहे. मग याचं काय येतं उत्तर, ABC. पर्याय क्रमांक 4 काय आहे याचं उत्तर आहे. आयन्स आणि ऍटम्स मध्ये जर फरक विचारला तर तुमच्या लक्षात येईल की साईज पण चेंज होतीये, भार पण चेंज होतोय आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सुद्धा चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पहा, पेशी हा सजीवाचा मूलभूत घटक आहे, ह्याला डॅश डॅश अपवाद आहे. म्हणजे सेल आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात लहान काय असतं, सेल असती. त्याच्यानंतर काय असतं, टिश्यू. सेल पासून टिश्यू बनतात आणि त्याच्यापासून काय बनतात, आपले ऑर्गन म्हणजे अवयव बनतात. सेल म्हणजे पेशी, टिश्यू म्हणजे उती आणि ऑर्गन म्हणजे अवयव. अशा प्रकारची संरचना असते. मग काय सांगितले त्यांनी, सेल हा काय आहे, युनिट ऑफ स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. पेशी ही सजीवांचा मूलभूत घटक आहे. त्याला अपवाद काय आहे, आता हे सगळ्यांनाच माहिती, आपण आता कोविड एवढा सर्वांनी फेस केलेला आहे. व्हायरस हा अपवाद आहे, कारण त्याच्यामध्ये पेशीच नाहीये. तो कसा आहे, अपेशीय. तो कसा आहे, अपेशीय. म्हणून मग तुमचं याचं उत्तर तर व्हायरस आहे. पण मला सांगा, सिंपल गोष्ट आहे की व्हायरसला पेशीच नाहीये. मग आपल्याला आपण म्हणतो ना की व्हायरसचं दुखणं लवकर बरं होत नाही का, तर त्याचा अटॅक कशावर करणार ना, तो काय करतो, होस्ट पेशी यूज करतो. होस्ट सेल जी होस्ट आहे ना, दुसऱ्या याची पेशी यूज करतो आणि त्याच्यावरती आपण अटॅक कसा करणार. म्हणून ज्यावेळेस पण कुठलं औषध दिलं जातं त्यावेळेस, आता सपोज एखादी सेल आहे ती डॅमेज करण्यासाठी वापरलं जातं, पण याची स्वतःची सेलच नाहीये. व्हायरसला स्वतःची सेलच नाही, तो प्रोटीनचं स्ट्रक्चर तयार करतो अशा प्रकारचे, त्यामुळे त्याच्यावरती लस सापडत नाही लवकर किंवा तो लवकर बरा होत नाही. असं म्हणजे दुसरे जसे जीवाणूजन्य आजार असतील त्याला आपण काहीतरी औषध दिलं की लगेच बरे होतात, तसं हे व्हायरसचं होत नाही. मग त्याचे वेगवेगळे प्रकार येतं, हेलिकल, पॉलिहेड्रल, स्पेरिकल, कॉम्प्लेक्स, असे वेगवेगळे व्हायरसचे काय येतं, टाइप्स येतं. मग हे व्हायरस काय आहे, पेशी नसलेलं किंवा अपेशी असं घटक आहे. पुढचा प्रश्न पहा, बेडकामध्ये बाह्य श्वासोच्छवास डॅश डॅश द्वारे होतो. पहा, तुम्हाला माहिती आहे त्वक श्वसन म्हणतात याला. काय म्हणतात, त्वक श्वसन. म्हणजे त्वचेद्वारे जे प्राणी करतात ना त्याला त्वक श्वसन असे म्हणतात. मग बेडूक सुद्धा काय करतो, O2 आणि CO2चं ट्रान्सफॉर्मेशन कशा मार्फत करतो, त्वचेमार्फत. पण मग त्याच्या आतमध्ये गोष्टी आहेत ना, त्याला फुफ्फुस आहे, त्याला बक्कल पोकळी म्हणजे बक्कल कॅव्हिटी आहे आणि त्वचेमार्फत आहे. म्हणून पर्याय क्रमांक याचं 1 उत्तर आहे. मग त्वचा आपल्याला तर पाहिजे होती, इथं पर्याय क्रमांक 1 मध्येच त्वचा आहे. त्यानंतर इथं पण त्वचा आहे, मात्र इथं शरीर आहे. संपूर्ण शरीराद्वारे म्हटल्यावर मग पायाद्वारे, नखाद्वारे, डोळ्याद्वारे सुद्धा त्याचं श्वसन होतं का, तर नाही. ते फक्त त्वचेद्वारे आणि फुफ्फुस वगैरे हे त्याच्या आतले भाग आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ठिकाणी काय याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता घटक फ्लोएम मध्ये अंतर्भूत नाही. आता मी तुम्हाला जे सांगितलं की आता मला सांगा, फ्लोएम हा टॉपिकच तुम्हाला आठवणार नाही कुठून केलाय. ज्यांनी मराठीत संदर्भ असलाय त्यांना फ्लोएम आठवणारच नाही. आणि प्रत्येक वेळेस आयोग सायन्सला तरी किमान 1-2 प्रश्नासंदर्भात असा खेळ खेळतं की त्याचं मराठी ट्रान्सलेशन देत नाहीत. पण मराठी वाचणाऱ्यांनी उती वाचला असेल चॅप्टर, बरोबर आहे. उती हा चॅप्टर वाचलाय, त्याच्यामध्ये वनस्पती उती वाचल्यात आणि वनस्पती उतीमध्ये एक स्थायी आणि एक जटिल, त्याच्यामध्येच एक जलवाहिनी आणि एक रसवाहिनी, हे तुम्ही मराठीत वाचलेलं आहे. आणि हे रसवाहिनी म्हणजेच काय, फ्लोएम. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपण सगळ्या टायटलचं सबटायटल मूवीज असं असतो ना, तसं तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये मी सायमल्टेनियसली शिकवणार आहे. आपला क्राऊड सगळा मराठी आहे, पण खूप साऱ्या इंग्लिश अभ्यास पद्धती म्हणजे परीक्षेची डिमांड प्लस काही मुलांना मराठी समजत नाही, त्याच्यासाठी दोन्हीही सायमल्टेनियसली आपण आपल्या बॅचमध्ये सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. आता रसवाहिनीमध्ये फ्लोएम आहे. मग ह्या फ्लोएम म्हणजे काय, आता जलवाहिनी म्हणजे काय, जे वनस्पती आहे त्यांना मुळाकडून पाणी तिथपर्यंत पानापर्यंत नेणं हे रसवाहिनीचं, जलवाहिनीचं काम. आणि तयार झालेलं अन्न इतर घटकापर्यंत पोहोचवणं हे रसवाहिनीचं काम, त्याला फ्लोएम म्हणतात. मग फ्लोएमचे हे सीव ट्यूब, सीव प्लेट्स, कॉपेनियन सेल, ह्या सहपेशी, मूलउती, हे काय येतं खाली सब टाईप येतं. म्हणजे कॉपेनियन सेल काय करते, नियंत्रण करते अन्नाचं कुठं कसं व्हायचंय. सीव ट्यूब काय करते की तुमचं सहपेशी म्हणजे तयार झालेलं अन्न हरित भागापासून अहरित भागापर्यंत पोहोचवण्याचं काम सीव ट्यूब करते. आणि सीव प्लेट्स काम करतात. व्हेसल्स असं काही त्याच्यामध्ये स्ट्रक्चर
नाहीये. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की ॲज इट इज हे प्रश्न आणण्याचं कारण काय, तर तुम्हाला इंग्लिश, मराठी आणि तुमचं आयोगाचा जो फॉन्ट आहे ना तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो तुमच्या नजरेत रोज पाहण्यात असला पाहिजे. आता हे जर टाईप करून आणलं असतं तर ते खूप सोपं वाटतं, जसं आपण टेलिग्रामला टिक करतो आणि प्रश्न बरोबर येतो तसं नाही. हे प्रश्न वाचल्यावरती तुमच्या त्याची एक डेप्थ लक्षात आली पाहिजे. आणि काय होतं, टेलिग्रामला येणारे प्रश्न खूप सोपे सोपे टाईप करून टाकले जातात, जे 11-12ला खूप सोपे विचारले जायचे. हा प्रश्न तुम्हाला लवकर कुठं पाहायला मिळाला नसेल का, तर हे टाईप करण्यासाठी अवघड किंवा अवघड प्रश्नांना पाठीमागे ठेवलं जातं, सोपं सोपं समोर दाखवलं जातं. म्हणून PYQ अनालिसिस करताना सगळ्या मेन्सच्या प्रश्नांचे अनालिसिस मी या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या काही दिवसांसाठी ॲपवरती देणार आहे. ॲपचं नाव तुम्हाला माहिती आहे, सायन्स बाय प्रमोद सर. या ॲपवरती तुम्हाला फ्रीमध्ये मी काय करणार आहे, हे सगळेच्या सगळे मेन्सला आलेले प्रश्नाचं अनालिसिस असंच डिटेलमध्ये लेक्चर 1 तारखेपर्यंत किंवा येणाऱ्या काळापर्यंत काही फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर 9623171818 या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. तिथं तुम्हाला ॲपची लिंक येईल. ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन सायन्स बाय प्रमोद सर नावाने, आणि तुम्हाला तिथून हे सगळे लेक्चर पाहायला मिळतील. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणता पर्याय हा कॉर्डेट गटातील प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. आता कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट प्राण्याचे वर्गीकरण हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कॉर्डेट नॉन कॉर्डेट म्हणजे समपृष्ठ असमपृष्ठ रज्जू किंवा त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे किंवा नाही हे आपण प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये पाहिलंय. आपल्याला प्रथम दर्शनी जर पाहायला गेलं तर एवढी डायग्राम लगेच डोळ्यासमोर आली पाहिजे की कॉर्डेट म्हणजे सिंह, हत्ती, माणूस, नाग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॉर्डेटमध्ये येतात. आणि नॉन कॉर्डेट म्हणजे ज्यांना आपल्याला ते प्राणीच वाटत नाहीत, कीटक वगैरे नाही का, की सिलेंडर आटा गटातले, पोरीफेरा गटातले, हे सगळे नॉन कॉर्डेट प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. मग तुम्हाला काय विचारलंय की कुठलं वैशिष्ट्य आहे. आता सुरुवातीला काही प्रश्नांच्या संदर्भात जर तुम्हाला काहीच आयडिया नाही आली तर वाचायचं ट्रूसिलम. म्हणजे ट्रूसिलम काय तुम्हाला कळत नाही की नक्की आहे का नाही कॉर्डेट नॉन कॉर्डेटचा. गुदद्वारावरील शेपटी, आता हे जर वाचलं तुम्हाला आणि तुम्हाला एवढं माहिती आहे कॉर्डेटमध्ये काय येतं, वाहक, सिंह, हत्ती, पक्षी हे येतं, मग मला सांगा पोस्ट एनल टेल म्हणजे गुदद्वारावरील शेपटी 100% आहे ना. कुठलंही तुम्ही चित्र पाहिलं तर वाघ आहे, त्याच्या गुदद्वारावरती जी शेपटी आहे हे वैशिष्ट्य कशाचं आहे, कॉर्डेटचं आहे. म्हणजे पोस्ट एनल टेल बरोबर आहे ना, लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जायची सुद्धा गरज पडत नाही. तर हे काय आहे, कॉर्डेटचं वैशिष्ट्य आहे. बाकीचे मग द्विपक्षीय सममिती, ब्लास्टोफार, जितकं अवघड शब्द असतील तितकं तुम्हाला कन्फ्युजन वाढतं. तुम्ही जर इथं जर कन्फ्युजन क्लिअर झालं तुमचं की कॉर्डेटला हे तर आहेच आणि याच्यामध्ये कुठं क, क, असे काही पर्याय दिलेले आहेत का, नाहीत, म्हणजे तुमचं उत्तर इथं मिळून जातं. वनस्पतीच्या देठामध्ये मुक्त अंतरावर कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक जमा होतात, त्याला डॅश डॅश म्हणतात. पहा, वनस्पतीचे ज्या देठ राहतो, तुम्ही जांभळीचं पान जर पाहिलं तर जांभळीच्या पानाच्या देठापाशी पांढऱ्या कलरचं असं आपण नाही का बुरशी टाईप जमा झालेला असं पाहायला मिळतं, तर त्याला काय म्हणतात असं विचारलंय. आता हा ॲग्रीबेसनी जरी प्रश्न पकडला आपण किंवा असे काही प्रश्न असतात की त्याचा आपण हा टॉपिक आहे वनस्पतीच्या देठामध्ये, मग ते ॲग्रिकल्चरचं पुस्तक कात्यायन घेऊन बसणार का, अजिबात नाही. अशा प्रश्नासंदर्भात काहीही जास्त डोकं चालवायचं नाही. आपल्याला आपल्या अभ्यासाची चौकट तयार करता आली पाहिजे आणि त्याच्यातच आपण अभ्यास करणार आहे. कुठेही एखादा प्रश्न ऑड विचारला म्हणून त्याच्यासाठी तो संदर्भ साहित्य, त्याच्या संबंधित इतर साहित्य गोळा करण्याची गरज नाही. लक्षात आलं. मग इथं काय, याला काय म्हटलं जातं, सिस्टोलिथस असं म्हटलं जातं. ते काय होतं, देठामध्ये अशा प्रकारे संचय होतो आणि ते साचलं जातं, मग त्याला काय म्हटलं जातं, सिस्टोलिथस. वनस्पतीच्या देठामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक जमा होतात, कशाचे, कॅल्शियम कार्बोनेटचे, त्याला सिस्टोलिथस म्हटलं जातं. किंवा पुढचे असं विचारतील, पानाच्या देठामध्ये सिस्टोलिथस प्रक्रियेमध्ये डॅश डॅशचे कण जमा होतात, कॅल्शियम कार्बोनेटचे. असा फिरून प्रश्न विचारला जातो. ते मी तुम्हाला सिरीजमध्ये सांगणारच आहे की एका प्रश्नाच्या पर्यायातून पुढच्या वर्षी कसा प्रश्न तयार होतो आणि त्याच्या प्रश्नातून परत पुढच्या वर्षी ऑप्शन तयार होतो. अशा प्रकारे साखळी तयार केली जाते. कारण आयोग सुद्धा प्रश्न विचारताना काय करतं, प्रत्येक वेळेस काही प्रश्न असे येतात की 100% विचारणारच आहे, ती हमखास प्रत्येक वर्षी विचारलेच जातात. काही प्रश्न असे येतं की तुम्हाला कधी विचारले जातात कधी नाही, म्हणजे ह्या वर्षी विचारले त्या वर्षी नाही विचारले, 50-50%. काही कधीतरी पौर्णिमा अमावस्येला आणि काही अजिबात विचारले नाहीत, मात्र सिलेबसमध्ये महत्त्वाचे टॉपिक येतं. त्यामुळे आपण प्रायोरिटी बेसने कसे जाणार आहे, अगोदर हे आणि याच्या संदर्भातल्या सगळ्या ट्रिक्स वगैरे पाठ करणार, त्याच्यानंतर 50% वाल्यांकडे आणि नंतर 25%. चला हा प्रश्न पहा, ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक हार्मोन डॅश डॅश ग्रंथीमधून स्रवले जाते. आता ऑक्सिटोसिन म्हटलं तर तुम्हाला हा सिंपल प्रश्न आहे. ऑलरेडी ज्यांनी 2022 ची मेन्स दिली
त्यांना हा पिट्युटरी ग्लँडचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे पिट्युटरी ग्लँड. ह्या प्रश्नासंदर्भात खूप मोठे झटके बसलेले आहेत. मी स्वतः सुद्धा ज्यावेळेस 2022च्या मेन्सला होतो त्यावेळेस सुद्धा पिट्युटरी ग्लँडचा प्रश्न मला अजून आठवतोय की आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मेन्स होती आणि आदल्या दिवशीपर्यंत ह्या प्रश्नाची केस कोर्टमध्ये चालली होती की त्याच्या संदर्भात आयोगाने जे चुकीचं उत्तर दिलं आणि आजही ते उत्तर चुकीचंच आहे. 22च्या मेन्सला दिलेल्या या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, पण आयोगाने तिथं माघार घेतली नाही आणि ते चुकीचंच उत्तर ठेवलं. मग ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक हार्मोन डॅश डॅश या ग्रंथीमधून स्रवलं जातं, तर कुठल्या? पिट्युटरी मधून. पिट्युटरी ग्लँड कुठं असते? मेंदूमध्ये असते. मग ती मेंदूमध्ये असलेल्या ग्लँडचे दोन भाग असतात, त्याच्यावरतीच प्रश्न होता. दोन भाग असतात, एक असतो अँटेरियर आणि एक असतो पोस्टेरियर. आता अँटेरियर मधून वेगळे हार्मोन्स स्रवतात, पोस्टेरियर मधून वेगळे. पोस्टेरियर मधून कोहेरिन, अँटीडायुरेटिक हार्मोन एडीएच आणि ऑक्सिटोसिन हे तीन हार्मोन स्रवले जातात. कशातून? पोस्टेरियर मधून. आणि अँटेरियर मधून मग ग्रोथ हार्मोन, लुटिनायझिंग हार्मोन, खूप सारे हार्मोन येतं वेगवेगळे, एसीटीएच वगैरे सगळे हार्मोन ह्या अँटेरियर मधून स्रवले जातात. पोस्टेरियर मधून कोहेरिन, एडीएच, अँटीडायुरेटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन संदर्भात प्रश्न विचारलाय की कशातून स्रवलं जातं, तर ते पिट्युटरी मधून स्रवलं जातं. ऑक्सिटोसिनचा उपयोग काय आहे? ऑक्सिटोसिन कधी पहा, ज्यावेळेस बाळाचा जन्म होत असतो, गर्भाशयाच्या आकाराचं आकुंचन प्रसरण पाहून बाळ बाहेर लवकर येण्यासाठी ऑक्सिटोसिन हे हार्मोन आपल्या पिट्युटरी ग्लँडद्वारे स्रवलं जातं. आणि किंवा स्तनाद्वारे जर दूध बाळाला पिण्यासाठी बाहेर यायचं असेल तर ते जे मिल्क इंजेक्शनची प्रोसेस आहे ती फक्त ऑक्सिटोसिन या संप्रेरकामुळे होते. म्हणून ऑक्सिटोसिनचे हे दोन महत्त्वाचे उपयोग लक्षात ठेवा. गर्भधारणेनंतर ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यावेळेस ऑक्सिटोसिन स्रवलं जातं आणि दूध मिल्क इंजेक्शनच्या वेळेस. मग आता बाकीच्या ग्लँड पहा. पिट्युटरी ग्लँड मेंदूमध्ये, पिनियल ग्लँड पण तिथं आहे, थायरॉइड ग्लँड आपली माहिती आहे थायरॉक्सिन स्रवलं जातं, ॲड्रेनल ग्लँड ह्या मूत्रपिंडावरती येतं. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आयोगाने की ॲड्रेनल ग्लँडचं स्थान कुठे आहे, तर ते मूत्रपिंडावरती आहे. थायमस आणि टेस्टिस वगैरे बाकी सर्व आपण आपल्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहूया, मग तुम्हाला हा लक्षात आलं असेल. अशा प्रकारे आपण 2018च्या गट क च्या प्रश्नाचं संपूर्णतः विश्लेषण घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता मी एक असा नवीन एक पायंडा सांगतो की प्रत्येक लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला एक मस्त ट्रिक सांगेल जे कुठल्या प्रश्नासंदर्भात असेल तर जे 100% प्रश्न आहेत ना की ज्याच्यावरती हमखास आयोग प्रश्न विचारतोच त्याच्या संदर्भातल्या टॉपिकवरती मी प्रत्येक वेळेस तुम्हाला एक ट्रिक सांगेल. ती तुम्हाला एकच ट्रिक त्यावेळेस लक्षात ठेवायची आहे, तो टॉपिक तुमचा हमेशा के लिए क्लिअर होईल. आता इथे एक कोट टाकलेला पहा, जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर हे तुम्ही पूर्ण देखील करू शकता. ह्याच्यासोबत आपण ट्रिक्स पाहूया. ट्रिक्स कशा संदर्भात आहे पहा. सेल, सेल म्हणजे काय? पेशी. पेशीचे ना, पेशी म्हणजे काय माहिती ना, असं एक, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अंगक असतात, वेगवेगळे अंगक असतात. आयोग नेहमी काय करतो, त्याच्यामध्ये काहींना आवरण नसते, काही अंगकांना आवरण नसते, काही अंगक एक आवरण असते आणि काहींना दुहेरी आवरण असते. आणि हे कन्फ्युजन करतं प्रत्येक वेळेस की एकेरी आवरण, दुहेरी आवरण आणि आवरणच नसणारे अंगक कोणती. याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर कन्फ्युजन होतं आणि आयोग याच्यावरती हमखास खूप वेळेस प्रश्न विचारलाय. म्हणून एक ट्रिक सांगतो पहा. आवरण नसते, मला सांगा कॉलेजला तुमच्या सीआर असतो, जसा लहानपणापर्यंत मॉनिटर असतो तसा कॉलेजला तुमच्या सीआर असतो, त्याला आवरणच नसतं, कुणाचाच कंट्रोल नसतो, तो बिंदास बादशाह असतो, त्याच्यामुळे तो फुल आईश करत असतो, तो सीआर. सीआर म्हणजे कोण मग? सेंट्रोसोम आणि रायबोसोम. आता हे दोन काय येतं काय नाही तर हे पेशीच्या चॅप्टर मध्ये आपल्या बॅच मध्ये आपण पाहिलेलं आहे, पण इथं सेंट्रोसोम आणि रायबोसोम यांना आवरण नसते, हे पाठ करून घ्यायचं. आणि दुहेरी आवरण कुणाला असते मला सांगा. आपण आमदाराला एमएलए म्हणतो आणि खासदाराला काय म्हणतो? एमपी, मेंबर ऑफ पार्लिमेंट. मग एमपी ला दुहेरी आवरण असतं, राज्यात पण आईश, केंद्रात पण आईश, संसदेत पण जातो आणि राज्यात पण फिरतो. मग ह्या दोन्हीला दुहेरी आवरण मला कोण? मग मायटोकॉन्ड्रिया आणि प्लॅस्टिड्स. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स हे कोण येतं? दुहेरी आवरणवाले. आणि इतर राहिलेले सगळे आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका वगैरे हे सगळे काय झाले? एकेरी आवरण मध्ये टाकून द्यायचे अंगक. मग सेल किंवा पेशीची जी अंगक आहेत त्याच्यामध्ये आवरण नसणारे दोन अंगक येतं सीआर कॉलेजचा, सेंट्रोसोम, रायबोसोम.
दुहेरी आवरणवाले MP म्हणजे आपला खासदार दोन्हीकडे आयुष करतो, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स. आणि एकेरी आवरणामध्ये आंतरजैवजालिका, रिक्तिका, इतर राहिलेली सगळी अंगकं कशात टाकायची? एकेरी आवरणामध्ये. मग अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेल आपण PYQ बॅचचे अनालिसिस आता पूर्ण प्रश्नांचं गट क 2018चं झालेलं आहे. इतरही सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस डिटेलमध्ये आपण आपल्या ॲपवरती घेत आहोत. तुम्हाला ॲपची लिंक वगैरे सर्व मिळालेलंच आहे. तरी पण लक्षात ठेवा की सायन्स बाय प्रमोद सर असं तुम्ही सर्च केलं प्ले स्टोअरला किंवा लिंकवरून तरी तुम्हाला चालेल. काय अडचण आली तर 96 23 17 18 18 या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय करा, तिथं तुम्हाला लिंक मिळेल. सगळ्याच्या सगळ्या प्री प्लस मेन्सचं आपण आता बॅच टाकलेली आहे. प्रीची ही बॅच आपण पुढे करणार आहोत. स्टेट बोर्ड, तुम्हाला जसं मी स्टेट बोर्ड सांगितलं की किती महत्त्वाचं आहे स्टेट बोर्ड, स्टेट बोर्डची सुद्धा बॅच आहे. तुम्हाला त्याच्यातून नक्की स्टेट बोर्ड काय वाचायचं, 5वी ते 10वीच्या सगळ्या स्टेट बोर्डची बॅच आपण आपल्या ॲपवरती सुरू करणार आहोत. तर मग चला आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.